मी ओव्हरनाईट जॉब लॉस झाला आहे माझा. दरम्यान ॲक्च्युली असं झालं की अरे आपल्याला हे आवडतं आहे, हे करायला मजा येते आणि हे वर्षानुवर्ष करायला आवडेल हे वयाच्या 38व्या वर्षी कळलं आणि मग ब्रँड लॉन्च झाला. आणि आम्ही या ब्रँडचा नाव विचार करताना 150 नावं विचार केली होती आणि सदाबहार वॉज द फर्स्ट नेम. थँकफुली नवरा खूप सपोर्टिव्ह थ्रू आउट द टाईम होता. वी डोंट थँक आवर हजबंड्स इनफ. मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर एक युनिक पर्सनॅलिटी आहेत, सदाबहार ब्रँडच्या शिरीन मॅम. नमस्ते मॅडम, आज तुमचं खूप स्वागत आहे आमच्या बरोबर. मॅम, तुमच्याबद्दल आम्हाला सांगाल, कशी तुमची जर्नी आहे, काय करता तुम्ही आता? मी 1 वर्षापूर्वी हा ब्रँड लॉन्च केला विथ अ सोल इंटेन्शन ऑफ क्रिएटिंग इंडियन पीसेस, जे थोडे वेस्टर्न इन्फ्लुएन्स असणारे, बट विथ एथनिक इंडियन टेक्सटाईल्स. दिस इज व्हॉट वी ॲज अ कोर स्टँड फॉर. आणि मी एक कमर्शियल आर्टिस्ट बाय डिसिप्लिन आहे. आय पास्ड आउट फ्रॉम JJ स्कूल ऑफ आर्ट्स बॉम्बे अँड आय वर्कड इन व्हेरियस सेक्टर्स बिफोर आय लँडेड अप हिअर. बट फॅशन आणि क्लोथ्स हॅव ऑलवेज बीन द लाइकिंग अँड I think the best I could do was to launch a brand. So that's where we are with the name Sadabahar. And that's how it all began a year back. सदाबहार एकदम नेहमी बहरलेलं म्हणूनच, बिकॉज आपल्या ज्या इंडियन टेक्सटाईल्स आहेत ना, जसं आपले जे डाईंग ट्रेडिशन्स आहेत टेक्सटाईल्सच्या, त्या सदाबहार आहेत. त्या थ्रू आउट एवढी वर्ष, हजारो वर्ष आपण ते करतोय. सो त्यामुळे वी कुड नॉट थिंक ऑफ एनिथिंग बेटर देन दिस नेम. आणि आम्ही या ब्रँडचा नाव विचार करताना 150 नावं विचार केली होती आणि सदाबहार वॉज द फर्स्ट name. So all other 149 came as Instagram handles. So we had the maximum recall for the world as Sadabahar, and that's how it came in being. नाव सर्च करणं किंवा नाव ठेवणं एखाद्या गोष्टीचं, कारण बिझनेस हे तुमची बेबीच असते, त्याचं एक युनिक नाव असलं पाहिजे जे आपल्याला नेहमी थ्रू आउट आवडेल. आणि ते सगळ्यात कठीण काम आहे. बरोबर, ते सगळ्यात कठीण एका शब्दातच आपल्याला ते हे करायचं असतं. आणि सदाबहार हा एक खूप सुंदर शब्द पण आहे आणि खूप काही सांगतो पण त्याच्यामधनं. थँक्यू सो मच. कशा पडलात मॅम तुम्ही ह्या बिझनेसमध्ये, ह्या क्षेत्रामध्ये कशा आलात? ॲक्च्युली इट्स क्वाईट अ स्टोरी. आणि आय थिंक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जे 2020-21चं जे वादळ आलं, कोविड, बरोबर, त्याच्यात हे एक आयडिया जर्म झाली की मी ओव्हरनाईट जॉब लॉस झाला आहे माझा. सो ज्या जॉब करता तुम्ही 15-15, 16-16 तास खूप इन्वॉल्ड असता, काम करता, तो जेव्हा सडनली तुमच्या हातून जातो तेव्हा तो जो काही एक झटका बसतो तो मला बसला. आणि थँकफुली नवरा खूप सपोर्टिव्ह थ्रू आउट द टाईम होता. वी डोंट थँक आवर हजबंड्स इनफ, बट तो होता. सो आय कुड सर्वाईव्ह. म्हणजे त्याच्यातून मग हा एक आयडिया आला की समजा आपण दुसऱ्या कोणाकरता एवढं डेडिकेटेडली काम करू शकतो, देन वी शुड गिव्ह इट अ शॉट टू स्टार्ट समथिंग ऑन अवर ओन. आणि कपडा हा तसाही फारच आवडता गोष्ट होती, आहेच. आणि वॉर्डरोब कधीच बंद होत नव्हता माझा, आणि तरी घालायला कपडे नसायचे. हा जो काही एक प्रॉब्लेम झाला तो कोविडमध्ये ना, स्वतःचा वॉर्डरोब 6 महिने अॅनलाइज झाला की काय काय प्रॉब्लेम आहेत आपल्या वॉर्डरोबमध्ये. आणि त्याच्यानंतर आयडिया जर्म झाली आणि मी स्वतः पॅटर्न मेकिंग शिकले. सो लॉट ऑफ कलेक्शन देत माझ्या याच्यात दिसतं, तर मी शिवते सुद्धा, मला शिवता येतं. बेसिक सॅम्पलिंग मी करते. सो ते 1 वर्षाचा तो कोर्स केला.
की प्रत्येक इंडस्ट्रीची ना एक लँग्वेज असते आणि एक गरज असते. आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये कारिगर आणि मास्टरजी हे अगदी देवतुल्य असतं आमच्या. तो त्यांची भाषा कळायला तुम्हाला ती भाषा येणं गरजेचं आहे. म्हणून मग मी ते शिकले आणि 1 वर्ष तो अहमदाबादमध्ये मी कोर्स केला. त्याच्यानंतर त्या दरम्यान ऍक्च्युली असं झालं की अरे आपल्याला हे आवडतंय, हे करायला मजा येते आणि हे वर्षानुवर्ष करायला आवडेल हे वयाच्या 38व्या वर्षी कळलं आणि मग ब्रँड लॉन्च झाला. सो 38 वर्षाचा जर्नी आहे हा यापर्यंत पोहोचायचा. सो नाही, वयाचं असं काही हे नसतं. तुम्हाला सांगते, जिथे आपल्याला क्लिक व्हायचं ना तिथे ते क्लिक होतं आणि ज्या क्षणाला ते आपल्याला कळतं की नाही आपल्याला हेच पाहिजे किंवा हा बिझनेस जो आहे ह्याच्यामध्ये माझा आवड छंद हे सगळं एकत्र होऊन आपण 24 तास त्याला दिले तरी काही काम केल्यासारखं वाटत नाही, तेव्हाच झालं. आणि 30च्या पुढे ना असं मला वाटतं की काहीतरी आपल्या लॉजिक काहीतरी चेंज होतं हे मी अनुभवते. त्यामुळे 30 नंतर जे काही तुम्ही कराल ना ते तुम्ही खूप असर्टिव्हली करता असं माझं एक मत झालं आणि ते त्याप्रमाणे केलं. पण फॅशन बिझनेस हा वयाच्या 38व्या 39व्या वर्षी करणं खूप जड आहे. आणि आपल्यात क्युरेटेड ब्युटी स्टँडर्ड्स आहेत की अगदी परफेक्ट बॉडीज, परफेक्ट कपडे आणि इन जनरल एक परफेक्ट पर्सनॅलिटी ह्याला ॲज अ ब्रँड आम्ही फाईट करतोय. आमच्या इथे क्युरेटेड व्हर्जन्स नाही आहेत. मी जसे एरवी असते मी तशीच रील्समध्ये दिसते, मी तशीच एक्झिबिशन्समध्ये दिसते आणि मला तेच तसंच प्रेझेंट व्हायला आवडतं. कारण की खूप जण असे असतात माझ्यासारखे, म्हणजे मला मेकअप हा येत नाही, आवडीचा भाग दुसरा मला येतच नाही. त्यामुळे मग तो एक नॉन मेकअप लुक आणि अगदी रिअल आपण जे म्हणतो त्याच्यात थोडा आमचा कल आहे म्हणून कपडे खूप रिअल दिसतात. सो दॅट्स हाऊ वी वर्क इन द ब्रँड. छान. म्हणजे एक दिखाव्याची हे तर आहेच आहे, दुनिया आहेच आहे जिथे आपण खूप मेकअप करतो, खूप वेगळ्या वेगळ्या ब्रँड खूप कलर्स बरोबर खेळतात किंवा जसे आपण फॉरेन फॅशन शोज वगैरे पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. पण आपलं एक हे पकडून ठेवणं आणि जिथे आपली साधेपणा म्हणा किंवा जो आपला स्वतःचा फोटे आहे तो पकडून ठेवणं ही खूप चांगली गोष्ट आहे. फॅशन हे ट्रेंडी झालं, आज आहे उद्या नाही. सो आमचे जे कपडे जे वॉट एव्हर वी मेक आर स्टाईल ओरिएंटेड की ते तुमच्या वॉर्डरोब मध्ये पुढचे 5-10 वर्ष जरी असलं म्हणजे ऑफकोर्स तुम्ही साईज चेंज झाला नाही बरोबर तरी ते रेलेव्हंट राहील, तरी ते तुम्ही घालू शकाल. अशा पद्धतीचे कपडे एक साधारण आमचा थॉट आहे की यूज अँड थ्रो गार्मेंट्स नाही आणि चांगलं घालायचं, ऑथेंटिक इंडियन घालायचं आणि आमचे कपडे हे बोर्डरूम पर्यंत पोचायला हवे असं आमचं एक मत आहे. सो वी हॅव अ लॉट ऑफ वेस्टर्न वेअर इन आवर कलेक्शन की त्यामुळेच मग सदाबहार की ते तिथे पोचायला हवं आणि तिथे ते दिसत नाही. कॉटनचे कपडे आपल्या डोक्यात एक असा विचित्र समज आहे की तो अगदी त्याचे साधे आणि फार अनडिझायनर कपडे आणि खूप लोकेशन्सला ते घालता नाही आहेत. जेव्हा की आमचं असं ठाम मत आहे की तुम्ही ते अगदी ऑफिसमध्ये, बोर्डरूम्समध्ये, तुमच्या क्लायंट मीटिंग्समध्ये सुद्धा कम्फर्टेबली आपल्या एथनिक प्रिंट्समध्ये वावरू शकता. आणि सलवार कमीजच्या पलीकडे एथनिक प्रिंट्सचं जग आहे हे आम्हाला. नाही, खूप छान कन्सेप्ट पण आहे आणि तुम्ही जसं काम करताय तुमचं पॅशन बघून मला अजून म्हणजे मजा वाटतेय की कधी मी तुमची साईट जाऊन बघू नक्की तुम्ही काय करताय, कोणत्या प्रकारच्या काय म्हणतात क्लोथ्सवर तुम्ही काम करताय याची जरा क्युरियोसिटी झाली आता मला. म्हणजे आता तर इंस्टाग्राम हँडलवर यावंच लागेल. येस आता यावंच लागेल मला. कसं हँडल करता घर, मदरहूड? 3 men in my life, very important. Father, he was the first person ज्यांनी एवढा लिबरल वातावरण आम्हाला दिलं की आय एम द फर्स्ट पर्सन इन माय फॅमिली टू परस्यू व्हिज्युअल आर्ट. क्रिएटिव्हमध्ये असणारी मी पहिली, हॉस्टेलला जाऊन राहणारी पहिली मुलगी. सो आय थिंक इट स्टार्टेड ऑल फ्रॉम माय फादर. आय डोंट थँक हिम इनफ बट फादर. नंतर पाहिजे त्या मुलाशी लग्न करू दिलं, हा दुसरा. आपण जो मुलगा निवडला तो
बरोबर निवडला, त्यामुळे नवरा. नवरा. आणि सध्या सगळ्यात जास्ती ज्याला या सगळ्याचा त्रास होतो तो म्हणजे माझा 12 वर्षाचा मुलगा. सो हे 3 माणसं स्वतःलाच हँडल करतायत, त्यामुळे मग मला फक्त बिझनेस हँडल करायचा आहे. सो त्याला पहिले ट्रेन केलं, या तिघांना पहिले ट्रेन केलं गेली 1 वर्ष की हे तुमचं तुम्हाला आता हे सगळं बघायचं आहे. त्यामुळे आता रिलेटिव्हली खूप ऑटो मोडवर जाता येतं, बट एव्हरी डे इज अ चॅलेंज. आणि तो आता इट्स पार्ट ऑफ द जर्नी, यू कांट अवॉइड इट. येस येस येस. एक छोटं रॅपिड फायर खेळूयात आपण तुमच्याबरोबर. ओके. तुमचं आवडतं बुक? मी पु ल देशपांडेंची खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे सगळी पुस्तकं. आय हॅव अ ह्यूज कलेक्शन. आणि मला रॅपिड फायर फास्ट. अरे पु ल देशपांडे, एनिथिंग इन पु ल देशपांडे. एनिथिंग इन पु ल देशपांडे. ओके. फेवरेट प्लेस? फेवरेट प्लेस मुंबई. फेवरेट फूड? सध्या मला मालवणी याचा एक छंद जळलेला आहे, त्यामुळे घरात मालवणी खूप बनतं. ओके. बेस्ट ॲडवाइस आजपर्यंत तुम्हाला कोणी दिली आहे? मी एका इंस्टाग्राममध्ये रील पाहिलं होतं की ॲज अ वुमन इफ यू स्टार्ट अ बिझनेस यू हॅव टू हॅव 3 A's इन यू. वन इज ऑडॅसिटी, अँड यू नीड टू बी एक्स्ट्रीमली अनअपॉलॉजेटिक. डोंट अपॉलॉजीज नसतात, सो इट कुड बी दॅट. अँड थर्ड इज ऑडॅसिटी हवी, हे सगळं चालू करायचं. आय थिंक दॅट मेड अ लॉट ऑफ डिफरन्स. ओके. आणि वर्स्ट ॲडवाइस तुम्ही आतापर्यंत रिसीव्ह केलेली? वर्स्ट ॲडवाइस, काय गरज आहे हे सगळं करायची, नवरा चांगला कमावतो, कशालाही उठा ठेव नको करू, इज द वर्स्ट ॲडवाइस. नाही आहेच आहे, खूप जण सांगतात अशी गोष्ट. अशा आमच्या शिरीन मॅम, काय गरज आहे हे सगळं करायची, किंवा कशाला करतेय इतकं सगळं चांगलं असलेलं असताना सुद्धा. पण जेव्हा लाईफ हिट होते, जेव्हा कोविड हिट होतं, किंवा जेव्हा मदरहूड सारखे मोठे मोठे डिसिजन्स आपल्या समोर येतात, तेव्हा ज्या व्यक्ती उभ्या राहतात, किंवा तेव्हा ज्या महिला उभ्या राहून काहीतरी नवीन शिकतात, काहीतरी नवीन करतात, आणि त्या क्षेत्रामध्ये इतकं सदाबहार असतात, खूप वाखण्यासारखं आहे. मॅम, तुम्ही आज आमच्या इथपर्यंत आलात, आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. अँड आय थिंक पहिल्यांदा असं पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोललेले आहे, सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. धन्यवाद.